आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे। सुमारे 44 तासांनंतर महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे। सुकळी खिंडीत खरं तर रस्त्यावर पाणी वाहू लागल्यानं ही वाहतूक ठप्प होती, तर पहाटे 3 वाजता वाहतूक सुरू झाल्याची यंत्रणांची माहिती आहे। वाकण ते खोपोली मार्गावरील वाहतूक अद्यापही ठप्प आहे, तर पालीजवळील पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी असल्यानं अद्यापही तेथील वाहतूक मात्र खोळंबलेली आहे। मात्र मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे। साताऱ्यात पश्चिम घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। कराड पाटणसाठी 28 जवानांची एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे। सातारा जिल्ह्याला 3 दिवसापासून रेड अलर्ट आहे। कराड आणि पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं 28 जवानांची एनडीआरएफ टीम आता त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपत्कालीन परिस्थितीत तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केलं आहे। महत्वाची बातमी आहे। कोल्हापुरातील वारणा नदीच्या पुराचा तडाखा बसू लागलाय। ली सावर्डे बंधाऱ्याचा जोड रस्ता वाहून गेलाय। रस्ता वाहून गेल्यानं परिसराचा संपर्क तुटलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील संततधार पावसामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहतीये। पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षतेचा फटका आता नागरिक आणि शेतकऱ्यांना बसू लागलाय। शिराळा तालुक्यातील ली सावर्डे बंधाऱ्याचा जोड रस्ताच पाण्याच्या प्रचंड दाबामुळे वाहून गेलाय। या भागातील संपर्क त्यामुळे तुटलेला आहे। दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणारे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बर्गे यंदा मात्र काढण्यात आलेले नाहीत। त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे बंधाऱ्यामागे पाण्याचा प्रचंड साठा झाला आणि अखेर त्याचा फटका बंधाऱ्यालाच बसला। या घटनेत शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। गवत, हत्ती गवत आणि कडवळ पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। महत्वाची बातमी आहे। एकाच विद्यार्थ्याचं नाव 2 शाळांमध्ये। संतप्त पालकांनी लोकशाही दिनी जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे। संबंधित शाळेच्या व्यवस्थापनावर आता फौजदारी कारवाईची मागणी पालकांकडून करण्यात येते। यवतमाळच्या महागावमधील हा प्रकार आहे। एकाच खरं तर विद्यार्थ्याचं नाव 2 शाळांमध्ये असल्याचा हा प्रकार आता समोर आलेला आहे। लोकशाही दिनी जिल्हा प्रशासनाकडे संतप्त पालकांनी या संदर्भात तक्रार केलेली आहे। यवतमाळच्या महागावमधील हा सर्व प्रकार आहे। माझा मुलगा स्वर्गवासी बाबासाहेब नाईक येथे विना ॲडमिशनचा शिकत आहे आणि ॲडमिशन होण्यासाठी तिथं अडचणी जात आहे। कारण धावंडा तालुका मानोरा येथे त्याची ॲडमिशन दाखवित आहेत। त्यांना मी वारंवार तक्रार देऊन 2-3 वर्षापूर्वी वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्यांनी ते ऐकायला तयार नाही आहे। म्हणून कलेक्टर साहेबांकडे मी निवेदन सादर करण्याकरिता आलो आहे। माझी एवढीच विनंती आहे साहेबांना की त्यांनी संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करून गुन्हे दाखल करून मला माझ्या पोराची ॲडमिशन किंवा भविष्याचा काही विषय उद्भवतो तो उद्भवला नाही पाहिजे अशी मी विनंती करतो। तर आता संबंधित शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आलेली आहे। यवतमाळच्या महागावमधील हा प्रकार आहे। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मुसळधार पावसाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता फटका बसलेला आहे। विमान उतरण्याच्या तयारीत असताना धावपट्टी दिसेनाशी झाली। प्रसंगावधान राखत तत्काळ विमान त्यामुळे आकाशात झेपावलंय। मोठी दुर्घटना टळलेली आहे। घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.